रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होतोय। सोना ॲग्रोटेक राईस मिल पर्यावरण आणि शेतीला धोका होतोय। रामटेक तालुक्यातील सोना ॲग्रोटेक राईस मिल कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। कारखान्यातून बाहेर पडणारे केमिकल युक्त सांडपाणी थेट शेतात सोडले जात असल्याने शेतीची नासधूस होत आहे। तर कारखान्यातील उडणाऱ्या धुळीमुळे पिकांवर जाड थर साचत असल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होत आहे। या गंभीर परिस्थितीचा सामना करताना शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या, प्रशासनाला पत्रे पाठवली, स्थानिक आमदार व खासदार यांना निवेदने दिली, परंतु अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। शेती उद्ध्वस्त होत असताना प्रशासनाचा हा दुर्लक्षपणा शेतकऱ्यांसाठी आणखी संकट निर्माण करत आहे। शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन कंपनीच्या व्यवस्थापनावर जोरदार हल्लाबोल केला। त्यांनी कंपनीवर पर्यावरण नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप करत जबाबदार अधिकाऱ्यांवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। आमच्या शेतात विषारी पाणी सोडले जाते, आमची मेहनत वाया जाते, पिके सुकतात आणि कोणतीही दखल घेत नाही। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली आहे। हा विषय केवळ शेतकऱ्यांचा नाही तर पर्यावरणाचा गंभीर प्रश्न आहे। राईस मिलकडून नियम मोडत पर्यावरणाची हानी केली जाते, तरीही महसूल विभाग, पर्यावरण विभाग आणि पोलीस प्रशासन गप्प का? शेतकऱ्यांनी आता आंदोलनाची तयारी केली असून न्याय मिळाल्यास मोठा लढा उभारण्याचा इशारा दिलाय। या प्रकरणी तातडीने कारवाई झाली नाही तर शेतकरी आंदोलनाच्या मार्गावर जातील आणि संपूर्ण तालुक्यातील तीव्र संघर्ष उभा राहील असा इशारा देण्यात आलाय। संपूर्ण परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, अन्यथा हे आंदोलन व्यापक स्वरूप धारण करेल आणि जबाबदार अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही। माझी शेती सूर्यलक्ष्मी कॉटन मिल च्या समोर सोना ॲग्रोटेक कंपनी जे आहे राईस मिल आहे त्याच्या मागच्या बाजूला आहे आणि जी जागा विकत सोना ॲग्रोनं घेतलेली आहे तिथून सनेनी मला रस्ता होता मागे जाण्याकरता आणि ज्या कास्तकारांनी ते जागा विकली त्या कास्तकाराने 1.5 लाख रुपये कमी घेतलेले आहेत ते रस्त्याचे, तरी पण सोना ॲग्रोटेक ह्या कंपनीने मला रस्ता अजूनपर्यंत दिली नाही आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पोल खंबे गाळून सनेनी आहेत आणि मला जाण्याकरता रस्ता नाही आहे। मागे माझी शेती पडीत असल्यासारखी आहे, मला जाता येत नाही आणि माझ्या शेतामध्ये कोंड्याची लाकड खूप प्रमाणामध्ये पडते मागच्या साईडला आणि त्याच्यामुळं शेती अशी ग्रस्त होत आहे। नगदान ॲग्रोटेक सोना नगदान ॲग्रोटेक नाही का कंपनी आहे राईस मिल, यांच्या बाजूला माझी शेती आहे। माझ्या शेतामध्ये केमिकलचे पाणी येते, माझ्या शेतामध्ये नाही का त्याच्यावर राख येते, राखड येते, धूळ येते, त्याच्यामुळं मी नाही का बहुत नाही का त्रस्त झाल्यामुळे नाही का मी नाही का साहेब प्रदूषण विभागाला बी कंप्लेंट केली, मी ना ADOला बी केली, तहसीलदारला बी केली, ADO आपला कलेक्टरला बी केली, SP ला बी कंप्लेंट केली आहे मी ना। आणि मी ना पुन्हा नाही का हे बी सगळं करून मी आमदार साहेबाला, खासदार साहेबाला, पालकमंत्र्याला बी कंप्लेंट करून झाली, मला न्याय मिळाला नाही। मग त्याच्यावर आमदार खासदार साहेबांना फोन केला, आमदार साहेबांना की हे केलं, त्याच्यावर न्याय मिळाला, मला पत्र मिळाला कायच्या प्रदूषणवाल्याच्या लाईन काटण्याच्या नाही का ऑर्डर मिळाला। ऑर्डर मिळाल्यावर बी नाही का लाईन काटून राहिली आहे। 21 तारखेला ऑर्डर मिळाला, आजपर्यंत नाही का आजची 4 तारीख आहे, 4 तारीख असून बी मला नाही का माझ्या इथली नाही का आपला राईस मिलची नाही का सोना ॲग्रोटेकची नाही का लाईन कटली नाही। महान्यूज 7 करिता रामटेकवरून पंकज चौधरीची रिपोर्ट।